गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर वाडा तालुक्यातील मुसारणे येथे घरगुती गॅसचा मोठा काळा बाजार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. राज्य दश पथकाने छापा टाकत हा प्रकार उघड केला. संतोष शेळके यांच्या जागेत घरगुती सिलेंडरमधील गॅस इलेक्ट्रिक मोटरच्या साहाय्याने व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरून अवाजवी दराने विक्री केली जात होती. 5 व 9 किलोच्या सिलेंडरमध्ये 15 किलो गॅस भरला जात असल्याचेही समोर आले आहे. कारवाईत 91 रिकामे सिलेंडर, मोटर्स व वजन काटे जप्त करण्यात आले असून 2 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणामागे देवा पवार यांचे नाव पुढे आले आहे. दरम्यान एका बाजूला गॅससाठी एजन्सी बाहेर रांगा लागलेल्या असताना दुसरीकडे काळा बाजार उघड झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. माननीय नियंत्रक शिदा पटक मुंबई यांना खासगी आणि गुप्त माहिती मिळाली होती की इथे सिलेंडरचा काळा बाजार चालतो. खासगी आपल्या डोमेस्टिक सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडर भरले जातात बेकायदेशीरपणे. त्या अनुषंगाने मुंबईची राज्य दक्षता पथकाची टीम आलेली आहे आणि त्यांनी धाड मारली 11:30-12 वाजता आणि हा एवढा सगळा मुद्देमाल पकडला. याच्यात डोमेस्टिक सिलेंडर 91 आहे, व्यावसायिक 19 आहे आणि 5 किलोचे 45 सिलेंडर जप्त केले इथे. हे जे सबसिडीज घरगुती सिलेंडर असतात त्याच्यातून व्यावसायिक 19 किलोमध्ये माल भरून हा जे मुलं इथे पकडले गेले त्यांनी सांगितलं की तो ठाणेला पाठवत होता माल.